शेतकरी कर्जमाफी आणि आपल्या 17 मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन 8 जून रोजी सुरू केले होते। पालकमंत्री यांनी लेखी दिल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले। आता त्यांच्या मागण्यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे। कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे, तर अधिवेशन काळात समिती घोषित करू अशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी माहिती दिली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच चर्चा केली आहे। आमची समिती तयार होत आहे। अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू आणि जे 14-15 मागण्या आहेत तर 3 तारखेला 4 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधान भवनात लावलेल्या आहे। माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे। आमचे 8-10 मंत्री आम्ही एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील। आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे, दिव्यांगाकरता मागण्या आहे, अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूचे आंदोलन सोडवायला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे, त्यांना हे मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दांडग्याला द्यायला नको। ज्यांचे फार्म हाऊस आहे, ज्यांचे मोठे मोठे घरं आहेत, ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं, या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। बादल डकरे, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।